त्या गावातल्या त्या भागातल्या लोकांना आपल्याविषयी ममत्व असलं पाहिजे, आपल्या सरकारला त्यांच्याविषयी ममत्व असलं पाहिजे. परंतु सभापती महोदय, या ठिकाणी असं कुठेही झालेलं दिसत नाही. सभापती महोदय, सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा, माझं सरकार हे करणार, माझं सरकार हे करणार असं म्हटलेलं आहे. परकीय गुंतवणुकीविषयी सुद्धा सरकारने मोठ्या भूमिका व्यक्त केलेल्या आहे. सभापती महोदय, माझ्याकडे डिटेल्स आहे या सगळ्या विषयातले. परकीय गुंतवणूक दावोसला आपलं सरकार जातं, दरवर्षी जातं, मोठी गुंतवणूक झाल्याची घोषणा करतं. यावर्षी 61 सामाजिक करार आणि धोरणात्मक सहकार्याचे करार, 7 गुंतवणुकीचे 54 आणि विदेशी कंपन्यांबरोबर 11 आणि भारतीय कंपन्यांबरोबर 43 असे एकूण 54 करार झाले सभापती महोदय दावोसमध्ये. यातल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या 31 आहेत, त्याच्यातल्या 15-20 तर आपल्या या मंत्रालयाच्या बाहेर आवाज दिला तरी जवळ त्यांचे ऑफिस असे ऑफिसेस आहेत. आणि आपण करार कुठे जाऊन केला सभापती महोदय? दावोसमध्ये. या कोणत्या कोणत्या कंपन्यांशी करार केला हे पण माझ्याकडे आहे सभापती महोदय. एक याच्यातला 2 कंपन्या आहेत सभापती महोदय, ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सरकारबरोबर असा करार केला होता आणि या वर्षी सुद्धा करार केलेला आहे. एक वॉरी एनर्जीज नावाची कंपनी आहे, जिने 30,000 कोटी रुपये सोलार उपकरणे आणि हरित ऊर्जेमध्ये गुंतवलेले आहे. ब्लॅकस्टोन नावाची कंपनी आहे, जी आयटीची पायाभूत सुविधा देते. मागच्या वर्षी सुद्धा या कंपनीनं एवढंच इन्व्हेस्टमेंट इथं करायचं घोषित केलं होतं आणि या वर्षी सुद्धा याच कंपन्यांनी इथे एवढी इन्व्हेस्टमेंट करण्याचं घोषणा केली. सांगण्याचा मुद्दा हा, हे करार होतात, परंतु या कराराची अंमलबजावणी या ठिकाणी किती होते याचं सरकार पाहणी करतं का, हा माझा प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, या सगळ्या विषयात सरकार सातत्यानं दावोसच्या नावाखाली डंका पिटवला जातो, परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी गुंतवणूक येते. अनेक गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली गुजरातमध्ये वळवण्याचं पाप मागच्या काळात घडलेलं आहे. सभापती महोदय, उद्योग विषयाविषयी सुद्धा राज्यपाल बोललेले आहे. भूखंड आम्ही दिले 3,500 एकर. सभापती महोदय, काही एक छोट्याशा माझ्याकडे काही याद्या आहे की ज्या भूखंड कोणाला दिले. सरकारने दिले, MIDCचे भूखंड कोणाला दिले पाहिजे? इंडस्ट्रीला दिले पाहिजे, उद्योगांना दिले पाहिजे. ठीक आहे, उद्योगाला सहकार्य करणारे वेगवेगळे विषय, मग पर्यावरणासाठी तिथे भूखंड आवश्यक असतात, एज्युकेशनसाठी आवश्यक असतात, हे मला मान्य आहे. परंतु इथं कोणाला दिले? द्यायला पाहिजे भूखंड, पण ते सरकारने दिले पाहिजे. उद्योग विभागाचं ते काम नाही. माननीय या विभागाने जे भूखंड दिले, नाट्य परिषदेच्या हट्टापायी उद्योग मंत्र्यांनी औद्योगिक पट्ट्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या आग्रहाखातर 3 ते 5 एकर भूखंड द्यायचं ठरवलेलं आहे. वृद्धाश्रम बांधण्यासाठी भूखंड दिलेला आहे सभापती महोदय. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या मंडळ आहेत, त्यांना दिलेलं आहे. कुणबी समाजोन्नती संघ, सांस्कृतिक भवन, जिल्हा तेली समाज, रोहिदास समाज, जमातेल मुस्लिमीन बाजारपेठ, क्षत्रिय मराठा, पांचाळ सुतार, राधाकृष्ण मंदिर, वेगवेगळे. यादी मोठी आहे सभापती महोदय. तर ही जर यादी एवढी मोठी असेल तर उद्योग विभागाचे भूखंड कोणाला दिले पाहिजे? याच्यात प्रत्यक्ष या विभागाच्या अधिकाऱ्याने लिहिलेला अभिप्राय सुद्धा माझ्याकडे सभापती महोदय. त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की सामाजिक कार्यास्तव भूखंड वाटप करण्याबाबतचे महामंडळाचे धोरण नाही, तरी उद्योग विभागाने असे भूखंड वेगवेगळ्या संस्थेना दिले. सांगण्याचा मुद्दा हा की उद्योग विभाग वेगवेगळ्या घोषणा करतो, परंतु प्रत्यक्षात आता प्रवीण भाऊ बोलले की एवढ्या खिडक्या होत्या ना, आता एवढ्या झाल्या. एकच खिडकी झाली आहे, बाकी खिडक्या जायची गरज पडत नाही उद्योग विभागात. मला वाटतं ज्याला समजायचं त्याने समजून घ्या. एकच खिडकी झाली, एकाच खिडकीत गेलं की सगळं काम होतं. भरत शेठ, एकाच खिडकीत काम होतं, बाकी खिडक्यात जाण्याची गरज पडत नाही.